हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. या चहा प्यायला. तर आषाढ महिना सुरू झाला आहे आणि आषाढ महिन्यामध्ये जसं पारंपरिक पद्धतीने आपल्या संस्कृती आहे ती जपली पाहिजे. मेन म्हणजे आषाढ महिन्यामध्ये कापण्या करतात, धपाटे कोणाकडे करतात. आमच्यामध्ये आषाढ महिन्यामध्ये निवेद नारळ करतात देवाला. देवाची छान अंघोळ घालून पूजा करून छान देवाला निवेद नारळ, गोडधोड, पुरणपोळी किंवा पुरी भाजी काही असं गोडधोड जेवण करतात आणि नारळ वाढवतात. तर आज मी सगळं काही करणार आहे आणि मी दरवर्षी करत असते त्याचप्रमाणे मंगळवार किंवा शुक्रवारी आपण करू शकतो. तर आता सगळं काही मी करणार आहे, तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. तो व्हिडिओ कंटिन्यू पहा. चला. हळदीचं लेपन आपल्याला पहिलं करायचं असतं. तर मी आता हळदीचं लेपन करते. ह्याच्यामध्ये हळद आणि गोमूत्र, थोडंसं अष्टगंध टाकू शकतो. दरवाजात रांगोळी काढणं महत्त्वाचं असतं, पण पावसाळ्यात आता दरवाजात पाणी येतं त्याच्यामुळे मला रांगोळी काढायला जमत नाही. गोमूत्र आणि थोडंसं पाणी टाकायचं. हे गोमूत्र आहे माझ्याकडं, बाटली भरूनच ठेवलेलं आहे. थोडंसं पाणी मिक्स केलं ना तरीसुद्धा चालेल, किंवा गोमूत्र जास्त घेतलं तरी चालेल. उंबरठ्यावर हळदीचं लेपन कसं करावं, का करावं, ह्याचा सगळा व्हिडिओ मी केलेला आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर बघा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नेहमीच सांगत असते की मंगळवार किंवा शुक्रवार, सणासुदीचे दिवस, ह्या दिवशी तरी निदान आहे ना आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन तुम्ही नक्की करा. हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये छान चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात, पॉझिटिव्ह गोष्टी घडतात. त्याच्यामुळे ना हळदीचं लेपन तुम्ही नक्की करा आणि जे आपल्या घरातली नकारात्मक गोष्टी असतात ना त्या सगळ्या बाहेर जातात. त्यामुळे हळदीच्या लेपनामध्ये गोमूत्रासारखं पवित्र हे नाही आहे. त्याच्यामुळे ना गोमूत्र तुम्ही नक्की टाका. 33 कोटी देवाचं गाईमध्ये सगळं देव असतात आणि ते गोमूत्र खूप पवित्र असतं. त्याच्यामुळे घरामध्ये शुद्धीकरणाचं काम करत असतं, ते घरामध्ये पवित्रपणा आणते. त्याच्यामुळे ना हळदीच्यामध्ये ना थोडंसं गोमूत्र नक्की टाका. सुगंधासाठी आहे ना अष्टगंध टाकलं तरीसुद्धा चालेल. आता छान मी सगळीकडे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून घेते. उंबरठ्याची पूजा करणे हे खूप महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्याबरोबर दरवाजात पाणी शिंपडायचं, उंबरठा स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आणि हळदीचं लेपन रोज नाही जमलं ना तरी तुम्हाला सांगितलेल्या वारी मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही करू शकता. तर आता पौर्णिमेच्या दिवशी तर नक्कीच करा. अमावस्या, पौर्णिमा हे दिवस खूप चांगले असतात. रांगोळी ही शुभ कार्यामध्ये किंवा सणासुदीचं काढली जाते, पण आणि खूप त्याला शुभ मानले जाते. त्याच्यामुळे ना रांगोळी नक्की काढा दरवाजात. हळद छान लावून घ्यायची, म्हणजे थोडंसं बाकीचं काम होईपर्यंत हळद सुकून जाते. हळद लावून झालेली उंबरठ्याची देवपूजा करणं पण महत्त्वाचं असतं तितकंच. मला इथे देवपूजा करायला आहे ना, मला देव धुवायला वगैरे स्वच्छ करायला जमत नाही. त्याच्यामुळे मी किचनवरच सगळे देवपूजा करत असते. म्हणजे देव काढून वगैरे स्वच्छ करणं, सगळं पुसून घेणं. तर आता देव मी सगळे काढून घेतलेत आणि आता किचन कट्टा म्हणजे आपली गॅसची पूजा आपण करतो, ते अन्नपूर्णेचाच एक वास असतो तिथे. त्याच्यामुळे किचनवर मी पूजा करते. मला तर मग मी आता तिकडं व्यवस्थित म्हणजे कम्फर्टेबल वाटतं, कारण इथे बघा उभा राहून मला नाही जमत. त्याच्यामुळे आता सगळं देव वगैरे काढून घेतलेत आणि देवाचे वस्त्र वगैरे धुवायला ठेवलेत. हे सगळे तांदूळ आहे ना, अर्धे आपल्या तांदळाच्या डब्यात टाकायचे आणि अर्धे आहेत ना हे अर्धे कबुतराला द्यायचे. हे सगळं देवाचे छोटे छोटे हार आहेत ते सगळे मी बाजूला काढलेत आणि ते स्वच्छ धुवून घेणार आहे. कमळगट्ट्याची माळ धुवू नका, कारण कमळगट्ट्याची माळ गोमूत्र टाकून कपड्यावर असं लाल वस्त्र देवाचं असतं त्याच्यावर गोमूत्र टाकून पुसू शकता. हे बघा देवाला खूप छान कोंब आलेला आहे. हे बघा नारळाला. आणि प्रत्येक वेळेस सतत कोंब येत असतो, तर मग आम्ही नर्सरीमध्ये देत असतो किंवा कोणी गावी जात असेल ना तर गावी लावायला देतो. तर नेहमी असं कोंब आलेला नारळाला खूप छान असतं, चांगलं असतं. हे बघा. जे मी कुलदेवताच्या नावाने नारळ ठेवत असते ना त्या कलशातलं पाणी झाडांना किंवा तुम्ही तुळशीमध्ये टाकू शकता. तर बघू शकता आता देव माझे छान स्वच्छ उजळून झालेले आहेत आणि सगळे मी असे ना लाल कपड्यावर ठेवते, म्हणजे पाणी नितळून जाईल आणि ना छान मग लाल कपड्याने आपल्या देवाचंच वस्त्र असतं ना तेच वापरायचं, दुसरं कुठलंही वस्त्र वापरू नका देवाला. तर मी लाल कपडे ठेवलेले देवाचे वेगळेच, त्याने आता छान कोरडं स्वच्छ करून घेते देव आणि अष्टगंध सगळ्यांना लावून हळदी कुंकू लावून पूजा करून घेते. चला.
हे तांदूळ वाटीत घेतलेत ना, ते मी कासव तांदूळामध्ये ठेवत असते. अन्नपूर्णा मातेची मूर्तीसुद्धा तांदळावरच ठेवायची असते. त्याच्यामुळे तांदूळ घेतलेत आणि सगळ्या देवाला अष्टगंध लावून घेतलेत आणि हळदी कुंकू लावून घेते. देव आपण देवाऱ्यात ठेवतो ना, तेव्हा देव कसे ठेवावे, कुठल्या बाजूला कुठले देव ठेवावे, तर मी बहुतेक देव असे ज्या बाजूला देवांच्या बाजूला कुठले देव ठेवावेत त्याप्रमाणे ठेवलेले आहेत आणि माझ्या देवाऱ्याच्या नुसार मी देवाची मांडणी केलेली आहे. हार, 2 गजरे, फुलं भरपूर त्यांनी आज मार्केटमधून आणली होती आणि आता छान आता फुलं वाहून घेते. तर बघू शकता थोडीशी गजरासुद्धा आणला आहे आणि वेणी पण खूप सुंदर आणली त्यांनी. मला ना एक शेअर करावंसं वाटतं आहे. मी लहानपणी होती ना, तर मला खूप अजूनपर्यंत आठवतं. मी लहान होती ना, तर तेव्हा ना आमच्या आईबरोबर आम्ही जायचो मंदिरामध्ये आणि खूप अशा सणासुदीच्या वेळेस ना मला अक्षरशः लहानपणाची आठवण येते आणि आईबरोबर मंदिरात जायचो किंवा सगळ्या बायका असे निवेद नारळ घेऊन मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवायची की सगळं काही म्हणजे अजून आठवतं. तर खूप छान वाटतात गोष्टी अशा पहिल्याच्या आणि पहिल्याच्या गोष्टी पारंपरिक आणि त्यामध्ये अजून खूप छान वाटतात. सगळ्या गोष्टी अजून करायला खूप आवडतात. त्यामुळे मी नक्कीच करते आणि मला खूप आवडतात अशा सगळ्या गोष्टी करायला. तर आता मी देवाला फुलं त्यांनी खूप आणली होती तर लावून झालेत आणि आणि एक गोष्ट मला शेअर करावीशी वाटते, ती पण आपली तुम्ही यूट्यूब फॅमिली माझे आहात आणि मला ज्या गोष्टी माहिती असतात त्या मला खरंच तुम्हाला शेअर करावंसं वाटतं, सांगावंसं वाटतं, त्यामुळे मी नक्कीच सांगते. तर आहे ना, आपल्या घरामध्ये ना पुरुष माणसांनी म्हणजे आपल्या घरात आपले मिस्टर असतात किंवा आपल्याही ना देवपूजा केली ना तर खूप अतिउत्तम असतं. सकाळ सकाळी उठून त्यांनी निदान देवपूजा केली ना तर दोघांनी मिळून प्लस अजून छान असतं. दोघांनी मिळून देवपूजा तुम्ही करा. दोघांनी मिळून देवपूजा केलेले ना त्याचे फळ लवकर मिळते. त्यामुळे ना मिस्टरांना वेळ असेल ना तर तुम्ही त्यांना सांगा आणि त्यांच्या हातून पूजा करा. त्यांच्याबरोबर तुम्ही दोघांनी मिळून पूजा करा. तर चला आता आपली सगळी छान पूजा करून झालेली आहे. दरवाजाला हार वगैरे लावून झालेला आहे. आता नारळ वाढून घेते आणि ते आहेच घरात म्हणून मी ते मला प्रत्येक वेळी जे घरात असेल ना तर त्यावेळेस मला मदत करत असतात आणि देवारात म्हणजे देवाची पूजा करणं हे महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे ते माझ्याबरोबर देवाची पूजा करण्यास खूप मदत करतात आणि आता त्यांच्या हातून आहे ना नारळ वाढून घेते. कारण आमच्यामध्ये ना पुरुष असतात ना त्यांच्या हातून नारळ वाढवतात. स्त्रिया नारळ वाढवत नाहीत. त्याच्यामुळे आता ते मला भेटलेच आहेत आणायचे घरामध्ये. तर त्यांच्या हातून छान पूजा झालेली आहे माझ्याबरोबर आणि आता नारळ वाढून घेते. चला. त्यांना वेळ मिळाला ना तर माझ्याबरोबर नक्की देवपूजा करायला मला ते मदत करतात आणि आम्ही दोघांनी मिळून देवपूजा करत असतो. जसं आज आता आम्ही दोघांनी मिळून जशी पूजा केली तर तसंच आम्हाला त्यांना वेळ मिळाला तसं आम्ही करत असतो. नाहीतर इतर वेळी मलाच करावं लागतं. देवपूजा वगैरे सगळं माझ्याकडेच काम असतं ते. देवपूजा झाली माझी आणि त्याचबरोबर शेगडीची सुद्धा पूजा करणं महत्त्वाचंच असतं आणि किचन गॅस शेगडी ही आपल्या अन्नपूर्णा मातेचंच हे आहे वास आहे. त्याच्यामुळे ना गॅस शेगडीची पूजा नक्की करा. आता माझी छान पूजा करून झाली. आता ते नारळ वाढवतात आहे. तर आता छान अशी आमची देवपूजा झाली आहे. देवाला नारळसुद्धा वाढून झाला आहे, तुम्ही बघू शकता.
तर पुरणपोळी करायची आहे तर त्यासाठी मी एकच वाटी चण्याची डाळ घालणार आहे, कारण गुरुपौर्णिमेला सुद्धा मी पोळ्या करणारच आहे. त्याच्यामुळे ना आता मी थोडंच आमच्या तिघांपुरती पोळ्या करणार आहे. तर 10-12 झाले तरी भरपूर आहे, त्यांनाच आवडतात जास्त करून. आणि आम्ही दोघी काही जास्त गोड खात नाही, त्याच्यासाठी मग मी एकच वाटी घातली. नैवेद्य खास दाखवण्याचं महत्त्व आहे, त्याच्यामुळे मी एक वाटी चण्याची डाळ घातली आहे. आता ती शिजवते छान. इथे एकीकडे आता पुरण होतं आहे, एकीकडे मी छान त्या येळवणी काढलेली त्याची आमटी करून घेतली आहे आणि बटाट्याची थोडीशी भजी करून घेणार आहे. एकीकडे आता आमटी होते तर मी पोळ्या करून घेते. आणि बघू शकता एक वाटीचं भरपूर झालं आहे पुरण. आणि बटाट्याचं पण काप करून घेतले, पीठ करून तयार करून घेतलं आहे. आता पोळ्या लाटून घेते फटाफट आणि देवाला नैवेद्य दाखवून घेऊया. छान अशी आपले पुरणपोळ्या होत आहेत. त्याच्यामध्ये ना थोडासा मैदा आणि गव्हाचं पीठ टाकलं ना खूप छान होतात. आणि नुसतं गहू चांगले असेल ना तर नुसतं गव्हाच्या सुद्धा आपल्या पोळ्या फुगतात, खूप छान होतात. भजी, कुरवडी, ते भात आहे. इथे केली आमटी. इथे आपल्या पोळ्या तयार आहेत. कापण्या मी केल्या आहेत आणि पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा आपला झालेला आहे. हा कापण्याचा व्हिडिओ, गव्हाच्या पिठाच्या कापण्या, गुळाच्या कापण्या केलेल्या आहेत, त्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि मी देवालासुद्धा ताटात काढले आहेत. तर नैवेद्य दाखवून घेऊया. तर पुरणपोळीचा नैवेद्य आणि कापण्या ह्या दोन्ही मी नैवेद्य दाखवते देवाला.
तर आषाढ महिन्यामध्ये आपल्या संस्कृती, आपली परंपरा आपण ही जपतो आणि त्याच्यातच आपल्या घराचं आणि आपल्या सगळ्या कुटुंबाचं कल्याण होतं आणि प्रगती होते. त्याच्यामुळे हे देवाचं सगळं करणं महत्त्वाचं असतं. तर आज मी देवाची पूजा केली आहे. त्याच्यात पुरणपोळीचा नैवेद्य, कापण्या ह्या सगळं केलं होतं. तर हे सगळं काही मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केला. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.